दिवसेंदिवस मुळा मुठा नदीचं विद्रुपीकरण वाढत चाललंय। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललंय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी हिमांशु बायस यांनी घेतलेला हा खास आढावा। खडकवासला धरणातून हळूहळू पुण्यनगरीत प्रवेश करणाऱ्या मुळा मुठा नदीचं पहा काय रूप झालंय। नक्की कोण घेणार या नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी? पुणेकर की सत्ताधारी पक्ष? कोण जबाबदार आहे या नदीच्या विद्रुपीकरणाला? पहा पुणे प्लसच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये। एखाद्या गावाची किंवा शहराची ओळख त्या भागातून वाहणाऱ्या नदीवर असते। निर्मळ झुळझुळ वाहणारी नदी, त्या नदीकाठी उभे राहून आकाशातील बदलणारे रंग, सर्वत्र पसरलेली हिरवळ, काठावर खेळणारी मुले मुली आणि त्यांच्या अंघोळी, घरातील काम संपवून एकत्र कपडे धुणाऱ्या गृहिणी आणि त्यांच्या गप्पा गोष्टी। खरंच हे सगळं खूप सुंदर वाटतं ना? पण गावाचे शहरीकरण करण्यात आपण इतके दंग झालोय की आता हे अनुभव घेणे कधीच होणे नाही। खंत हीच की जीवदान देणारी ही नदी आता पालिकेचे काम करू लागली आहे। पीएमडीत मी इथं फिटर म्हणून काम करतो। डेंगरपूरला बघतो सगळे घाण वगैरे रोजची रोज घाण असती, सगळी सफाईला कोणी येत नाही। कॉर्पोरेशनचे सगळे पावसात बी अशी परिस्थिती वाईट होती की सगळे पार रोडवर पाणी आलं की कोणी स्वच्छता ठेवत नाही। आता तिथे बरेच वर्षापूर्वीची गेट आहेत ते काय कॉर्पोरेशन एकदा बसवलं परत का ते परत त्यांनी ते हेच केलं नाही, परत तिचं रिपेरिंग असं काय। पण घाण ती इतकी दुर्गंधी असते की विचारायला नको। किडे वगैरे सगळं भरपूर असतात। काय काय ते साप बी असे रोडवर येतात, पार सगळे लहान लहान पिल्लं असतात सापाची वगैरे, ते सगळे रोडवर येणं, एखादं म्हणजे माणूस हानीचं फार म्हणजे चान्सेस आहेत। ते स्वच्छता नसल्यामुळे इथे बरेच लोक आहेत। आमचे फिटर बी जवळजवळ 2-3 लोक असल्याने डेंग्यू झाला, काहींना असे आजार वगैरे भरपूर असे आहेत। आता इथे छोटे छोटे वस्ती आहेत गोरगरिबांचे, त्यांना मच्छरांनी कसे डेंग्यूची परिस्थिती म्हणजे बरेच असे प्रॉब्लेम्स म्हणजे निर्माण होतात असते सगळ्या गोष्टी। मग त्याला असं ते आता कोणी असं लक्षच देत नाही ना फेस करायला। ते आमचं ते काय इच्छा आहे की कॉर्पोरेशननी लक्ष द्यावं, जेणेकरून स्वच्छता राहील, ते म्हणजे बरं पडेल ते सगळं असं। आपल्या सुखसुविधातून निर्माण होणारे मैल, केर, कचरा न बोलता आता ती वाहून घेऊन जाते। खरं तर नदीला आपण देवीचे रूप मानतो। मग पुण्यातून मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठ्याला आपण काय म्हणणार? सध्याची तिची स्थिती पाहून नदी म्हणणार की नाला? इथं मंदिर आहे, मंदिराच्या इथं भरपूर कचरा टाकतात। महानगरपालिकेवाले काही लक्ष टाकत नाही। तर मी बरेच वर्षापासून बघतोय की मी इथं लहानाचा मोठा झालो की पहिलेची आमच्या इथे यायचो आम्ही, मंदिरांपाशी नदी होती, आता तर ती नदी पण नाही राहिली, एकदम गटर झालेली आहे। तर असं माझं म्हणणं आहे की तुम्ही महानगरपालिकेवाल्यांनी थोडंफार लक्ष द्या, इथलं थोडं बंद करा। थोडं लक्ष दिलं तर उलटं आम्ही आमचे लेकरं बाळं उद्या झाले तर त्यांना पण इथं खेळता येईल। ही मैदान असं कुठे भेटणार नाही आहे आणि अशी मंदिर जुनं काळाचं आहे, थोडंफार लक्ष द्या। खडकवासला धरणातून निघत हळूहळू पुण्यनगरीत प्रवेश करणारी आणि तीच मुळा मुठा
पुढे जाऊन भीमा नदीत विलीन होते. भीमा नदीत जाण्याआधीच ती पूर्णतः स्वतः दूषित झालेली पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीचा अभिमान वाटणाऱ्या पुणेकरांना मात्र नदीचा आनंद कधीच घेऊ शकत नाही. ज्या पाण्यात आपण क्षणभरही थांबू शकत नाही अशी अवस्था मुळामुठेची झाली आहे. अनेक फॅक्टऱ्यांचे दूषित पाणी, नाल्यातले पाणी या नदीत सोडले जातात. महापालिकेने नेमलेला कुठलाच अधिकारी या नदीवर येऊन स्वच्छता करताना दिसत नाहीये. पुणे आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे, परंतु स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना या नदीकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळतंय. यंदाच्या वर्षी तर महापालिका निवडणुकीचा डंका वाजलाय. सगळेच पक्षातल्या लोकप्रतिनिधी आपापल्या विकास कामे दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र मुळेमुठीच्या विकासाकडे सगळ्याच पक्षाकडून दुर्लक्ष होताना पाहायला मिळते. नक्की कोण घेणार मुळामुठाच्या विकासाची जबाबदारी, की याही निवडणुकीत मुळामुठा महिलीच राहणार? यंदाच्या वर्षी महापालिका निवडणुकीचा डंका वाजलाय आणि सगळ्याच पक्षातल्या लोकप्रतिनिधींनी आपापले विकास कामे दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र मुळामुठ्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळते. नक्की कोण घेणार मुळामुठाच्या स्वच्छतेची जबाबदारी, की याही निवडणुकीत मुळामुठा मैलीच राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बुडणाऱ्या सूर्याबरोबर पुणेकर नागरिक उगवत्या सूर्याप्रमाणे स्वच्छ नदी सुंदर नदी ही संकल्पना लक्षात ठेवून आपली नदी स्वच्छ आणि सुंदर बनवू शकतील हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट सनीसह हिमांशु बायस, पुणे प्लस न्यूज.